सत्तेच्या मागे ताकदीने उभा राहील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रचाराला मी आलो आहे। सांगताना एवढंच सांगेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने खोटा प्रचार करून मतं घेतले। महाविकास आघाडीने मोदीजी संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार केला। मोदीजी हे पेसा कायदा लागू करत नाही असा प्रचार केला। आदिवासीच्या मनात संभ्रम निर्माण केला। आदिवासी समाजाचे हक्क जातील असा संभ्रम निर्माण केला आणि खोटे आश्वासनं देऊन खोटं नरेटिव्ह तयार करून मतं घेतले आहे। आता मी आदिवासी भागात फिरतो आहे। आदिवासी समाजातले लोक म्हणतात आहे की आम्ही यांच्या भूलथापाला बळी पडलो। काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीचे लोकांनी मॅनिफेस्टो दिला होता की 4 तारीख झाल्यानंतर 5 तारखेला आम्ही प्रत्येक घडी 8,500 रुपये देऊ, महिलांना 8,500 रुपये महिन्याचे देऊ, वर्षाचे 1 लाख रुपये देऊ। आता लोक वाट बघताय नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची की महिलाचे 1 लाख रुपये केव्हा येतील। 8,500 रुपये जे येणार होते, 8,500 रुपये जे 5 तारखेला येणार होते 5 जूनला अकाउंटमध्ये, ते केव्हा येतील वाट बघताय। आज मी 4-5 महिला मला त्या ठिकाणी त्यांनी निवेदनही दिलं आहे की 8,500 रुपये आमचे आले नाही। अशा भूलतापा देऊन खरं तर आता काँग्रेस पार्टीने उत्तर दिलं पाहिजे, महाविकास आघाडीने उत्तर दिलं पाहिजे। मोदी संविधान तर बदलणार नाही आहे। मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा एकदा 3री टर्मचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात केली आणि हे जे 8,500 रुपये तुम्ही द्यायचे कबूल केले होते महिलांना महिन्याचे, त्याचं काय झालं। खोटं बोलून त्या ठिकाणी मतं घेतले आहे। त्याचा जनता विधानसभेत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी अजूनही खोटं बोल पर रेटून बोल हे जे सुरू आहे, विकासाच्या बद्दल एकही शब्द बोलत नाही। मागासवर्गीयाचा विकास कसा होईल, सामाजिक विकास कसा होईल, आणि आता तर हे ठरलं आहे त्यांचं मोदीजींच्या सरकारच्या संपूर्ण योजना बंद